अतिदुर्गम सातपुड्यातील हिऱ्याची गगनभरारी। मुलगीच्या सुहास वसावेची MPSC तर राज्यात 9व्या क्रमांकासह सहाय्यक राज्यकर आयुक्त पदी निवड। रवींद्र वळवी, मुलगी। नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम सातपुड्याच्या कुशीत असलेल्या सोराचापडा, तालुका अक्कलकुवा, जिल्हा नंदुरबार या छोट्या आदिवासी पाड्यावर राहणाऱ्या एका जिगरबाज तरुणाने आपल्या अथक परिश्रमाच्या बळावर महाराष्ट्राच्या स्पर्धा परीक्षांच्या जगात एक नवा आणि प्रेरणादायी अध्याय लिहिला आहे। बिकट आर्थिक परिस्थितीतून मार्ग काढत सुहास धरमसिंग वसावे याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या MPSC 2024 मध्ये घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षेत ST प्रवर्गातून राज्यात 9वा क्रमांक मिळवत दैदिप्यमान यश संपादन केले आहे। वसावे यांची आता थेट सहाय्यक राज्यकर आयुक्त या उच्च प्रशासकीय पदावर नियुक्ती होणार आहे। त्यांच्या या नेत्रदीपक यशाने संपूर्ण सातपुडा परिसर आणि नंदुरबार जिल्ह्याचा सन्मान वाढवला आहे। सुहास यांचे वडील धरमसिंग वसावे हे कोरडवाहू शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात। वडिलांचा हा संघर्ष आणि कष्टातून प्रेरणा घेत सुहास यांनी आपले शिक्षण खडतर परिस्थितीत पूर्ण केले। जळगावच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून त्यांनी BA अर्थशास्त्र विषयात पदवी पूर्ण केली। विशेष म्हणजे या विषयात त्यांनी विद्यापीठात सुवर्ण पदक प्राप्त करून आपली शैक्षणिक गुणवत्ता यापूर्वीच सिद्ध केली होती। 2015 पासून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू करणाऱ्या सुहासने यापूर्वीही शासकीय सेवेत स्थान मिळवले होते। 2017 मध्ये त्यांची उपशिक्षणाधिकारी आणि 2018 मध्ये सहाय्यक प्रकल्प अधिकारी म्हणून निवड झाली होती। सध्या ते गडचिरोली येथे कार्यरत आहेत। शासकीय सेवेत कार्यरत असतानाही सुहास वसावे यांनी प्रशासकीय सेवेत उच्च स्थान मिळवण्याचे आपले स्वप्न आणि अभ्यास सोडला नाही। उच्च प्रशासकीय सेवेत जाण्याचे ध्येय त्यांनी अथक परिश्रम आणि सातत्याने पूर्ण केले। वसतिगृहात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या 8 ते 10 मित्रांच्या गटाचे आणि आदिवासी विकास विभागाच्या वसतिगृहाचे सहकार्य पहिल्याच प्रयत्नात परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी महत्त्वाचे ठरले, असे सुहास वसावे सांगतात। मुलगीसारख्या अतिदुर्गम भागातून येऊन प्रशासकीय सेवेत उच्च स्थान मिळवणाऱ्या सुहास वसावे यांच्यावर आता सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। त्यांचे यश हे केवळ एक वैयक्तिक यश नसून ते संघर्ष करणाऱ्या प्रत्येक तरुणासाठी एक प्रेरणा स्रोत ठरले आहे।